नमस्कार. आपण आहोत 4 टप्पा 1 जादू सिल्वर लेवलच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या टप्प्यात. मागील व्हिडिओमधला कॉन्सेप्ट पाहून आपण मुलाला हे सांगितले की बाळा, जेव्हा DOLL हा शब्द येतो तेव्हा आपण ल न वाजता डॉल वाजतो. जेव्हा बॉस असा शब्द येतो तेव्हा स न वाजता आपण बॉस वाजतो. म्हणजेच काय तर आपण मुलांना हे शिकवलं की जेव्हा दोन समान अक्षरं एकत्र येतात तेव्हा त्यांचा आवाज आपण एकदाच घेतो. तर या टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत अशी दोन अक्षरं जी एकत्र आली तरी त्यांचा आवाज हा एकदाच घेतला जातो. तर कोणती असतील ही अक्षरं पाहूया या कॉन्सेप्ट व्हिडिओद्वारे. राजू, मी तुझी बॅग पॅक केली आहे हा, आणि त्याला लॉक सुद्धा लावलाय. ही घे चावी. हो आई, आता मी निघतो. असं म्हणून राजू सहलीला गेला. मित्रांनो, राजूच्या आईने 2 इंग्लिश शब्द वापरले. लॉक म्हणजे कुलूप आणि पॅक म्हणजे भरणे. आता मला सांगा, दोनही शब्दांमध्ये CK आहे. C आणि K चा आवाज होतो क. पण आपण लॉकला क म्हणतो का? पॅकला आपण क म्हणतो का? तर नाही. मित्रांनो, जसं लॉस मध्ये 2 S असले तरी आपण S एकदाच म्हणतो, त्याचप्रमाणे लॉक मध्ये 2 क असले तरी आपण क एकदाच म्हणतो. चला आणखीन एक शब्द घेऊया. KICK या शब्दाला आपण की क न म्हणता किक असं म्हणतो. पुढचा शब्द LUCK याला आपण क न म्हणता लक असं म्हणतो. LU लक, LUC लक आणि LUCK सुद्धा लक. पाहिलं तर मग C आणि K असे दोन व्यंजन जे आहेत भिन्न, ज्यांचा आवाज सेम आहे, परंतु यांचा आवाज आपण नेहमी एकदाच कन्सिडर करतो. आणि म्हणूनच मुलांना सांगताना सुद्धा आपण असं सांगूया CK ही 2 भिन्न अक्षर नाही आहेत, तर एकच अक्षर आहे असे सांगितल्याने एकच फायदा होईल की जेव्हा मुलं पुढे जातील तेव्हा ते कोणताही मोठा शब्द आला आणि त्याच्यामध्ये जर का CK आला तर ते शब्द अगदी सहजरित्या वाचू शकतील. चला तर मग हा कॉन्सेप्ट देखील आपल्या वर्गात शिकवूया. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.